अक्षराज मीडियाचे कल्याण ग्रामीण विधानसभाचे अधिकृत व प्रामाणिक प्रतिनिधी विनोद वासकर यांना दिनांक 28 मार्च 2025 रोजी दुपारच्या सुमारास शीड चौकात राहुल काटे आणि जितू आलिमकर या गावगुंडांकडून मारहाण करण्यात आली होती। तसेच शीड डायघर पोलीस ठाण्यावर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली असता सदर प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असे सांगण्यात आले। परंतु झालेल्या मारहाण प्रकरणात सदर आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी व त्यांना कारावासाची शिक्षा व त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा या मागणीसाठी अक्षराज मीडियाचे संपादक व पत्रकार तसेच पत्रकार संघटनेचे सभासद यांनी मागणी लावून धरली आहे। परंतु स्थानिक शीड डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी आरोपी यांना पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत शिक्षा देता येत नाही असे उपस्थित पत्रकारांना यावेळी सांगितले। परंतु आपल्या निदर्शनास आणून देतो की विनोद वासकर यांनी वेळोवेळी या विषयावर बातमी केली आहे आणि याविषयीचा राहुल रमेश काटे, जितू शांताराम आलिमकर यांना राग आला आणि या रागापोटी विनोद वासकर यांना जीवानिशी मारण्याचा कट होता। असे असले तरी पत्रकार विनोद वासकर यांच्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे कलम लावून शिक्षा देण्यात यावी अशी निर्भय पत्रकार संघटना दिवा, ठाणे, डोंबिवली, कल्याण व महाराष्ट्रभरातील सर्व पत्रकार बांधव यांच्याकडून एकच मागणी करण्यात येत आहे। मागणी पूर्ण झाली नाही तर सर्व पत्रकार संघटना व पत्रकारांच्या वतीने शीड डायघर या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे आवाहन निर्भय पत्रकार संघटने ठाणे पोलीस आयुक्त यांना पत्रकाद्वारे दिले आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।